श्रीराम एक निश्चळ एक चंचळ, चंचळी गुंतले सकळ, निश्चळ ते निश्चळ जैसे तैसे. ग्रंथराज दासबोधामधला 11व्या दशकातला हा दुसरा समास आहे. आणि समासाचं जे नाव आहे ते चत्वार देव. चत्वार म्हणजे चार प्रकारचे देव या जगात मानले जातात. तुम्ही आम्ही सगळेजण या सगळ्या अनुभवातून जातोच, नाही असं नाही. कोणी समर्थ ते सांगतायत 4 प्रकारचे देव आहेत, कारण तो जगामधला अनुभव आहे. जगामधला जगामधला अनुभव कोणाला येतोय तिकडे लक्ष गेलं पाहिजे. जगाचा अनुभव, जग नानाविध प्रकारचे आकाराचं आहे, प्रकाराचं आहे. नाना प्रकारचे आकार आहेत, नाना प्रकार विविधता आहे. म्हणजे तुमच्या ठिकाणी तुमची जी इंद्रिय आहेत, ज्ञानेंद्रिय, त्यांनी तुम्ही आजूबाजूला घेता तो अनुभव ह्या विविध प्रकारांचा आहे. आणि मग ज्याला जो प्रकार आवडतो, जो प्रकार रुचतो आणि वाटतं की हे आपलं कल्याण करणारं आहे, भलं करणारं आहे, मग तो त्यालाच म्हणतो देव. बघा, लक्षात घ्या, हा देवाची कल्पना ही अशी आहे. आणि त्याला आवडलं, ते रुचलं, मी त्याची पूजा करायला लागतो, त्याचं गुणगान करतो आणि सांगतो, इतरांना सांगतो, अरे बाबा हे कर, तुझं पण भलं होणार. मग अशा प्रकारचे 4 प्रकारचे. पहिलं त्यांनी सांगितलं, नाना प्रकारच्या देवांच्या प्रतिमा लोक पूजतात. म्हणजे ज्याने ज्याला मानलं देव, त्याची प्रतिमा करायची, त्याची मूर्ती करायची आणि त्याची पूजा करायची, फुलं व्हायची. एकाने वाहिले की लोक तिकडे रांगा लावतात. मग त्या देवाचं महात्मा वाढ. नाना प्रकारच्या प्रतिमा करायच्या आणि त्याची पूजा करायची. दुसरं त्यांनी सांगितलं, नाना प्रकारचे अवतार होऊन गेले. अवतार म्हणजे आपण रामाचा अवतार, कृष्णाचा अवतार, आणखी कोण संतांचे पण, संतांना पण अवतार म्हणतो की ज्ञानेश्वर म्हणा, तुकाराम म्हणा, सगळे संत पण ते अवतारामध्येच येतात, ते अवतार येतात. म्हणजे प्रतिमा पूजन, नाना प्रकारचे अवतार होऊन गेले, त्यांचे पूजन. पण हे सगळं आता पुन्हा लक्षात घ्या, हे पहिले 2 आणि पुढचे 2, 4 प्रकारचे म्हटले ना देव. तर पहिले 2 एक भागात केला, तो भाग त्या बाजूला सोडून द्या. तिसरा आणि चौथा जो देवांचा प्रकार आहे तो महत्वाचा आहे. तिसरा प्रकार काय आहे? अंतरात्मा, असं त्यांनी म्हटलं, समर्थांनी म्हटलं अंतरात्मा. आता अंतरात्मा कोण बाबा? कोणाला माहिती? कोणाला माहिती? आता कोण? आता तुम्ही आणि मी बोलतोय आणि तुम्ही ऐकताय, बरोबर आहे? तर तुम्ही ऐकताय म्हणजे कोण ऐकतं? इकडे लक्ष गेलं पाहिजे. जो ऐकणारा जो आहे तो अंतरात्मा आहे. बस, बाकी काय शोधायची काही गरज नाही. शोधायला नको, ध्यान करायला नको, काय करायला नको. ऐकणारा. आमचे महाराज त्याला फार सुंदर म्हणायचे. आमचे महाराज म्हणजे आतापासून ऐकतोय तो कोण? तो कान्होबा आहे. कान्होबा, कानात बसून जो ऐकतो तो कान्होबा. आपण कान्हा म्हणतो ना कृष्णाला, कान्हा. तर तो कान्हा जो कानात आहे तो आहे, तो देव आहे. पण त्याला कोण बघतं, त्याला कोण विचारतं? तो आहे तिकडे आहे, पण तिकडे कोण लक्ष देत नाही. तर तिसरा जो देव प्रकार म्हटलेला आहे समर्थांनी, तो अंतरात्मा आहे. सगळं जाणतो. बघा ना, दुसरं कोण आहे? तुम्ही म्हणता मी जग पाहिलं, मी इकडे गेलो, तिकडे केलं, हा अनुभव घेतला, तो अनुभव घेतला, हे खाल्लं, ते खाल्लं, हे स्वप्न पाहिलं, ह्या देवाला गेलो, इकडे. हे केलं कोणी? तो अंतरात्मा. अंतरात्मा म्हणजे काय? तर त्याला ज्ञान म्हटलंय. ज्ञान म्हटलंय त्याला आपल्याकडे आपण काय म्हणतो? जाणीव. तुझ्या ठिकाणी जी जाणीव आहे, इंग्लिशमध्ये त्याला, हे साहेब इंग्लिशवाले आहेत, नॉलेज. मी म्हणजे काय? नॉलेज आहे, ज्ञान आहे, शुद्ध ज्ञान. आमच्या महाराज त्याला म्हणजे नुसतं नॉलेज पण आहे, शुद्ध ज्ञान, प्युअर ज्ञान, शुद्ध ज्ञान. ते शुद्ध ज्ञान मी आहे. त्याच्या पुढचं आणखी ज्ञान झालं की त्याच्या पुढचं ते शुद्ध, जाणीवेच्या पुढचं.
आणि म्हणून मग चौथा जो प्रकार म्हटलेला आहे समर्थांनी देवाचा प्रकार बघा पुन्हा प्रतिमा अवतार तिसरा अंतरात्मा आणि चौथा जो म्हटला जरा तो बघा निश्चल निश्चल चळत नाही तो निश्चल अंतरात्मा म्हणजे बघा थोडस इकडे तिकडे होतच तो चळतोय मग चळणाऱ्यामध्ये तो जातो पण निश्चळ जो आहे तो कधी चळतच नाही त्याच्याकडे लक्ष गेलं पाहिजे आमच्या महाराज स्थिर अविचल म्हणजे रमणाश्रमात जाणारे ते अरुणाचल बघा का त्यांनी त्या अरुणाचलला गुरु मानलं गुरु सदृश अरुणाचल म्हणजे काय स्थिरता आहे त्या पर्वताला त्यांनी देवासारखं मानलं बरोबर का बरोबर हा बरोबर हा तर ते ती स्थिरता आहे अरुणाचल अचल अचल बाकी सगळं चल आहे तो पर्वत तो अचल आहे हा तर त्याला ते जड समजू नका जड तत्व नाही तिथे तर त्याच्या जडच्या तिथे ते अचलत्व आहे म्हणून त्याला ते गुरुत्व मानले आमच्या दत्तगुरूंनी कसं 24 प्रकारे त्यांनी गुरु मानले ते कपूदराला देव गुरु मानला हा झाडाला गुरु मानलं असं प्रत्येका ज्याच्याकडनं मी हे तत्व शिकतोय मग तो माझा गुरु मग अशा प्रकारे हा तर ते निश्चल तत्व निश्चल आता बघा साधं पुन्हा शोधायची गरज नाही ध्यानाची गरज नाही तुम्ही फक्त विवेक हा विचार हा शोधू पण शोधलं तर सापडणारच नाही कारण शोधण्याच्या क्रिया केली की तुम्हाला काहीतरी शोधून काहीतरी सापडायला पाहिजे हा पकडायला बाहेरचं शोधू शकतो ही शोधण्याची गोष्टच नाही क्या ढूंढने वाला खत्म हो गया बस मग आम्ही आठवण काढलेली महाराजांच्या पदाची की काय करते वही वही का सुरुवात काय तो किने देखा का नहीं किने देखा का नहीं या प्यारा त्या कन्हैयाला कोणी पाहिलंय आणि मग ते सांगतात महाराज की ज्याला तू शोधायला निघालेला आहे जिसे तू ढूंढने चला है वो कहाँ रहा है कसा मिळणार तो कुठे राहतो का तो कुठे तुझ्या वेगळा तो नाही म्हणून महाराज त्या पदात शेवटी सांगतात निसरत महाराज की जिसे तू ढूंढने चला है वो कहाँ रहा है शोधू नको वही हो जा तू तोच होऊन जा दुसरा विचार आणूच नकोस तू तोच आहेस हो जा म्हणजे काय कारण तू तोच आहेस हे जाणायचे हे ओळखायचे तर हे तिन्ही देव बाजूला पडतात बाजूला राहतात मग तू स्वतःची प्रचिती कशी घ्यायची काय विवेक केल्यावरच ती प्रचिती येते आपल्याला कळतं आपल्याला उमजतं आपल्याला रिअलायझेशन होतं हा समजतं काय बघा जन्मल्यापासून जन्म ही कल्पना आहे पण त्या मुळाच्या कल्पनेपासून मी हे जाणतोय मी हे करतोय मग मागे आल्यावर मुळामध्ये तू आहेस तो कधी नाहीसा झालेला आहे का कधी जो 5 महिन्याचा 4 महिन्याचा जन्माच्या पहिल्या दिवशी होता तोच होता कळायला लागल्यापासून तोच आहे तो अनुभव घेतो आणि तो म्हणतो माझं नाव अमुक आहे माझं गाव अमुक आहे पण म्हणताना काय म्हणतो मी स्वतः स्व आधी तो मी नाहीये तो पहिला तो कशाही शिवाय जो आहे त्याला स्व म्हटलेलं त्याला स्वरूप म्हटलेलं आहे म्हणजे ज्याच्या ठिकाणी ज्ञान आहे ते ज्ञान शुद्ध ज्ञान आहे प्युअर ज्ञान त्याला काही चिकटलेलं नाहीये नाव चिकटलेलं नाही गाव चिकटलेलं नाही धर्म चिकटलेलं नाही गुरुत्व नाही शिष्यत्व नाही आई नाही बाप नाही मुलगा नाही गुरु नाही काही नाही असं ते आहे नवजात बालक जे असतं ते आमच्या महाराजांना नंतर ते खूप वय झालं तरी महाराज म्हणायचे मी त्या लहान मुलासारखा आहे नुकतंच जन्मलेलं अर्भक असतं तसा मी आहे म्हणजे ते ज्ञान बिन सगळं त्यांनी इथे टाकलेलं एक दफा महाराज ने मैंने बोला कि आप जो प्रवचन कर रहे हैं मेरे को कुछ समझ में नहीं आता तो महाराज बोले वही है वो बेस्ट है तुला काय समजत नाही ना ते आहे महाराज बोले वही स्थिती है वही स्थिती है हा त्या सांगतात मॅडम आमच्या कमला मॅडमच्या गुरु भगिनी आहेत त्या काय सांगतायत की महाराजांनीच सांगितलं तुला काही समजत नाही ना तेच मी सांगतोय तुला तीच अवस्था सांगतोय स्टेटलेस स्टेट अवस्था तीच आहे की तिथे काही समजत नाहीये समजणं बाजूला पडलं पाहिजे
मला काही समजतंय आणि मी काय सांगतोय तू खाली, तू काय कळलंच नाही तुला. बोला. समझने वाले में डुअलिटी आ गया. हाँ बस वो नॉन डुअल है. बस. तर हा विषय इथेच संपतोय. कमला मॅडम जे सांगतायत, कमला मॅडम काय सांगतायत की ते एक तत्व आहे, तिथे दुसरं काही नाही आहे, अद्वैत आहे. इंग्लिश मध्ये त्याला नॉन ड्युअलिटी म्हणतात. तर मी ते आहे, मी ते तत्व आहे. निसर्गदत्त तत्व म्हणजे ते आहे जे मुळात आहे, जे सहज आहे. आणि तिथेच ते काय काय काही कळत नाही. तिथे महाराजांचा शब्द सांगतो शुद्ध ज्ञप्ती. ज्ञप्ती म्हणजे जाणीव, प्युअर जाणीव. जिथे काही नाही, मी आहे हे पण कळत नाही. सब डिझॉल्व हो गया. हो गया. हा, असं ते तत्व आहे. तर ते तत्व होऊन राहता आलं पाहिजे, मग तुम्ही तिथेच असता. हा, महाराजांचं सांगण्याचं शिकवण तेच आहे. देव देवतांना बघत इकडे तिकडे शोधत फिरायची गरज नाही. आता ह्या मॅडम सांगितलं ना, अब मैं किधर नहीं जाने वाली हूँ. ना डॉक्टर के पास न जाऊंगी, ना भगवान के पास जाऊंगी. मेरे वो जो है उन्होंने जो बताया वो ही पकड़ के मैं बैठी हूँ. अब नहीं, यहाँ से हिलूंगी नहीं. हे आहेत. मग निसर्गदत्त महाराजांचे शिष्य म्हणून शोभता. बरोबर आहे. ते आहे, ते तत्व धरून राहायला की तिथे आहे. बघा आजचा दिवस मी तुम्हाला सांगतो. आज साधारण ह्या मॅडम तर, कमला मॅडम तर मला बऱ्याच दिवसापासून मागे, पण मी तेच सांगायचं मी कुठे जात नाही. नको म्हणा. अच्छा कमलताई गुरु भगिनी, माझ्या गुरु भगिनी त्या मला सांगायच्या. तुम्हाला एक दोन वेळा 2-4 जणांनी सांगितलं तर तुम्हाला खूप सगळे लोक येऊन गेले, ते कोण येत नाही. तर म्हटलं भावी कुठे कशाला जाऊ दे नाही, त्यांचं बरं म्हटलं कधीतरी. पण त्यानंतर बांधणीला स्वतः आल्या. आणि जेव्हा आता महिन्याभरापूर्वी संगमजींनी मला सांगितलं की मैं जाना है, वो कमला जी के पास जाना है. मैं ठीक है, मैं आ जाऊंगा. ऐसा शब्द आ गया. आम्ही म्हणायचो की हॉस्पिटलला क्लिनिकला जाऊ, काय म्हणतात जे होते होते असं सांगतात. आहे ते, कारण ते तत्व धरलेलं आहे ना. गुरु शरीरावर होते होऊ द्या. शरीर काय नाहीच ते. हा, तर निसर्ग कारण काय होतच. निसर्ग मला होत नाही. निसर्ग म्हणजे त्रास, ट्रबल, मला काय होत नाही. मग असं मी ते काय करणार आता. जे आहे ते आहे आणि तिथे काही होतच नाही. असं ते कळलं की तो माणूस निश्चिंत झाला, सुखी झाला, समाधानी झाला. आनंद म्हणतात ते स्वतः झाला, स्वरूप झाला. हा, तर मग त्यांना म्हटलं मी येईन. आणि मग आता या काल परवा कधीतरी ते आले एक दिवस आधी, म्हणतात अपने को गुरुवार को जाना है, गुरुवार को जाना है. कमला मैडम कमला नहीं जायचं है. हाँ, तब म्हटलं लेकिन इनको बोले जरा कैलेंडर देखो. तो इन्होंने कैलेंडर देखा, बोलती कि अपने इधर वो भाईनाथ महाराज की पुण्यतिथि है. फिर मैंने तुरंत नहीं, फिर मैं नहीं आऊँगा. उनको बोलो हम इधर पूजा करने वाले, उत्सव देखो जो रियल बात, तो घर में उत्सव है हमारा, वो तो पूजा महाराज की, वो छोड़ के मैं किधर नहीं जाऊँगा. ये बोला तुरंत मुझे क्या याद आई, हमारे महाराज भाईनाथ महाराज जी के यहाँ जाके बड़ा कोई उत्सव रहता था, तो बाद में तारा टेम्पल में भाई जी के यहाँ जाके पूजा सब उत्सव मनाते थे. वो जब याद आ गया, मैंने बोला रुको, मैं आऊंगा और महाराज का, भाईनाथ महाराज की पुण्यतिथि मेरे गुरु बंधु के घर में, मेरे गुरु भगिनी के घर में है, तो वहाँ उत्सव करेंगे. बोला था आपको. तो वो भाई जी की याद में, क्योंकि महाराज हमारे अपने भाई गुरु भाई के यहाँ जाके उत्सव करते थे. 4 बजे तक वो चौपट जिसके बातचीत करते थे, ज्ञान की चर्चा करते थे. आप भाईनाथ महाराज और हमारे महाराज, इनकी कैसी वो मित्रता थी. वो सगे भाई जैसे थे, मित्रता थे. म्हणजे कृष्ण और अर्जुन जैसे, कृष्ण और अर्जुन वैसे उनकी दोस्ती, उनकी मित्रता. आत्मीयता, बहुत ही आत्मीयता, बहुत वो ड्युअलिटी नहीं थी. इसलिए हमारे महाराज के बारे में उन्होंने बहुत लिखा, लेक्चर्स किए, निरूपण किए. निसर्गदत्त महाराजांची शिकवण या नावाचा एक लेख त्यांनी लिहिला. देखो अपने गुरु जैसा अपने गुरु भाई को मानने लगे भाईनाथ महाराज. तो मैंने तुरंत बोला तो आ जाएंगे भाईनाथ महाराज की पुण्यतिथि कमलाताई के घर में मनाएंगे.
वो याद करते हैं। तो हाँ, वो आज गुरुवार भी है, वो बुद्ध पूर्णिमा है, वो उससे भी ज़्यादा बड़ा दिन भाईनाथ महाराज की आज पुण्यतिथि है, पुण्य स्मरण है। तो हमारी वो पुण्य स्मरण हो गया आज के दिन में। और तो मैं यहाँ से दामोदर जी भाई को भी नमन करता हूँ। ताई तुम्हालाही नमस्कार करतो, सगळ्यांना तुम्हाला रमणाश्रमामध्ये माझा नमस्कार पोहोचतोय। जय गुरु राजा सद्गुरुनाथ निसर्गदत्त महाराज की जय। राजा सिद्धरामेश्वर महाराज की जय। एक मिनट महाराज, ये जो हम लोग एंड में बोलते हैं सिद्धरामेश्वर महाराज के लिए पाथरी बोलते हैं, रणजीत महाराज के लिए मुंबई बोलते हैं, और काशीदेश्वर महाराज के लिए सिद्धगिरी बोलते हैं। एक खाली निसर्ग दत्त महाराज के लिए निरंजनी बोलते हैं। उन्होंने अपने को एक जगह पैक नहीं किया, उधर ही है वो। असे हो जया अंतरी भाव जैसा, असे हो तया अंतरी देव तैसा, अनन्यासी रक्षित से चाप पाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी। समर्थ सांगताय की जसा तुझा भाव असेल तसा तुला देव आहे। तुझा भाव ठेव फक्त, आणि तो त्या निश्चळ तत्वावर ठेव। तो चाप पाणी म्हणजे धनुर्धर राम, म्हणजे समर्थांचा गुरु, समर्थांचे गुरु समर्थ स्वतः राम, त्यांनी अनुग्रह दिलेला समर्थांना। तर ते म्हणतात ते निश्चळ तत्व, आता हे जिथं तो निश्चळ तत्व चौथा देव, स्थिर देव, बरोबर, ते तत्व त्याच्यावर माझा भाव आहे, दुसऱ्या कोणावर भाव नाही। चंचळातल्या कुठच्याही देवदेवतांवर माझा भाव नाही, माझा भाव त्या निश्चळ तत्वावर आहे। मग ते निश्चळ तत्व आपोआप तुझं रक्षण करतं, आपोआप। मग कोणी तू बघू पण नको तो तुला रक्षण करायला, तू म्हणू पण नको की देवा माझं रक्षण करायला ये। तो ते लक्षात घ्या तुम्ही की एकदा तुम्ही सर्व त्या द्रौपदीचं कोणती द्रौपदीच ना वस्त्रहरणाच्या वेळी, तिने कृष्णाचा धावा केला काय केलं कोणाला माहिती, पण तिथे कोण नव्हतं तिच्या रक्षणाला, तिचं रक्षण त्याने केलं। मग तिने हात असे केले, तिने काय धरून नाही बसली पदराला, तिने हात केले, माझा भाव आता तुझ्यावर आहे, माझा निश्चय, तो आ गया टोटल सरेंडर। मग तो तुझं रक्षण करतो। काय करते आता ते वाचा, अनन्य न अन्य, तुझ्या वेगळा मी नाही। अनन्य म्हणजे काय, तू आणि मी वेगळा नाही, वेगळेपणा नाही, एकच असा भाव झाला पाहिजे, असा भाव ठेवून राहायला पाहिजे। स्वतःच्या देह मनाची कसली चिंता न करता मी आणि तू वेगळं नाही असं म्हणून राहायचं आहे, तो निश्चय घ्यायचा आहे। हे सद्गुरु तत्व घट्ट धरून बसायचं आहे, म्हणून निश्चळाचं जो ध्याईल तो निश्चळच होईल। जय गुरु राजाधिराज सद्गुरुनाथ निसर्गदत्त महाराज की जय। राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वर महाराज की जय।